राज्यामध्ये आजपासून भाजपच्या घर चलो अभियानाला सुरुवात. घरोघरी जाऊन भाजप सदस्य नोंदणी करणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपकडून राज्यामध्ये 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट. भाजपचं 12 जानेवारीला शिर्डीमध्ये अधिवेशन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा अधिवेशनाला उपस्थित राहणार. भाजपच्या सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांना 11 तारखेला शिर्डीमध्ये हजर राहण्याच्या सूचना. पुण्यामध्ये होणाऱ्या हत्यांमुळे अजित पवार पोलिसांवर नाराज. पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, आम्ही नवीन अधिकारी नियुक्त करू. अजित पवारांकडून उघडपणे नाराजी. पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही. पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यातून शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर. कृष्णा कनोजाकडून आर्थिक वादातून आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदाची हत्या. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती. स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक. फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका. फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहिती नव्हतं. एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. आम्ही आणि मुख्यमंत्री दोषींना कधीही पाठीशी घालणार नाही. जे दोषी आढळतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल. पक्ष बघितला जाणार नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अजित पवारांचं भाष्य. राष्ट्रवादीमधील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे. एक आका आतमध्ये, दुसरे मोठे आका बाहेर. आका 302 मध्ये आजचा उद्या सर्व बाहेर येईल. सुरेश धस यांचा निशाणा. अमोल मिटकरी, सूरज चव्हाण मुन्नीच्या सांगण्यावरून आरोप करतायत. राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे. मुन्नीला एकदा बोलू द्या, मग समजेल. सुरेश धस यांचा निशाणा. मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा. सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान. अमोल मिटकरी आणि हाकेंकडून देशमुख हत्येवरून फोकस डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न. भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सर्व स्तरातून मागणी. मात्र अजित पवारांमध्ये राजीनामा घेण्याची हिंमत नाही. संजय राऊतांचा निशाणा. नुसते आरोप करू नका. तुमच्याकडे पुरावे असतील तर सीआयडी एसआयटीला द्या, तसं त्यांना सांगितलंय. याबाबत फडणवीस आणि बावनकुळेंसोबतही चर्चा झाली आहे. सुरेश धस यांच्यावरील प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर. पुण्यामधल्या एफसी रोडवर एका नव्या इमारतीमध्ये वाल्मिक कराडचे 7 शॉप. भाजपा आमदार सुरेश धस यांचा आरोप. 601 ते 607 क्रमांकाचे गाळे आकाचे. 608 दुकान विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावर. यातील एकाची किंमत 5 कोटी. सुरेश धस यांचा आरोप. परळीमध्ये एका वर्षात 109 मृतदेह सापडले. फक्त 5 मृतदेह रेकॉर्डवर आहेत. भाजपा आमदार सुरेश धस यांचा गंभीर खुलासा. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी वाल्मिक कराडची मसल आणि मनी पॉवर वापरली. अंजली दमान यांचा आरोप. स्वतःचं पाप झाकायला ओबीसी करू नका. धनंजय मुंडे, मी भीत नाही. 25 जानेवारी नंतर मला भेटा. पैठणमधल्या मोर्चातून जरांगींचा धनंजय मुंडेंवर निशाणा. संतोष देशमुखांच्या हत्येचं भांडवल केलं जात आहे. राजकीय पूर्वग्रहातून बंजारी समाजाच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. लक्ष्मण हाकेंचा आरोप. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जरांगेंच्या विरोधात गुन्हा नोंद. ओबीसी कार्यकर्त्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा नोंद. धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून बदला. पक्षामध्ये रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात यावी. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची मागणी. जयंत पाटील पद सोडायला तयार. 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो. जयंत पाटील यांची भूमिका. निवडणुकीमध्ये काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजूला होतो. बोलणं सोपं असतं, पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं, असंही सुनावलं. यश अपयशानंतर प्रदेशाध्यक्षपद ठरत नाही. जयंत पाटलांनी पक्षासाठी मेहनत घेतली. लोकसभेत मिळालेलं यश जयंत पाटलांचं. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षामध्ये नाही. रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार. प्रस्थापितांना संधी देणार नाही. बैठकीमध्ये शरद पवारांकडून स्पष्ट. बीड जिल्हाध्यक्षपदी शरद पवार गटाच्या राजेंद्र मस्के यांची निवड. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं जिल्हाध्यक्षपद सोडून राजेंद्र मस्केंनी पवार गटामध्ये केला होता प्रवेश. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आप जिंकेल असा मला विश्वास. काँग्रेस आणि आपची युती झाली असती तर बरं झालं असतं. पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास. पृथ्वीराज चव्हाणांचं ट्विट करत स्पष्टीकरण. दिल्लीमध्ये घडलं तसं बीएमसी निवडणुकीमध्ये होऊ शकतं. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांकडून संकेत. एकनाथ शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या. शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात. गणेश नाईक यांचं वक्तव्य.
बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच. धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडची अध्यक्ष म्हणून शिफारस. एखादा कार्यकर्ता चांगलं काम करतो तेव्हा त्याला पदं मिळतात. परळीमध्ये लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष वाल्मिक कराड असल्याच्या प्रश्नावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य, मला वाटत नाही पवार महायुतीमध्ये येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा. धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. संघाप्रमाणे शरद पवारांनी अजितदादांचंही कौतुक करावं, अजित पवारांचं कौतुक केल्यास आम्हाला आनंद होईल. आमदार अण्णा बनसोडेंची प्रतिक्रिया. संघाच्या कार्यकर्त्यांचं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद, प्रत्येक बूथवर संघानं केलेल्या कामाचा त्यांना फायदा, अनेक बूथवर गैरप्रकार झालेलेही आम्ही समोर आणले. संजय राऊतांचं वक्तव्य. रायगडचं पालकमंत्रीपद माझ्याकडे असावं असं सगळ्यांचं म्हणणं आणि मला पालकमंत्रीपद मिळेल असं वाटतंय. मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंचा पहिलाच पुणे दौरा. बावनकुळेंचा आज जनता दरबार. पालघरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का. जिल्हाध्यक्षांसह 30 ते 32 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न. बहुजन विकास आघाडीला वसईच्या नायगाव, परेरा नगरमध्ये खिंडार. शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश. वर्धा पंचायत समिती सभागृहामध्ये पाणी टंचाईची आढावा बैठक संपन्न. राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून पाणी टंचाईच्या अनुषंगानं आढावा. नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किमतीवरून सर्वसामान्य जनता नाराज. घरांचे दर कमी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे विनंती. ईव्हीएम घोटाळ्याच्या संशयावरून पवार गटाचे एरंडोलचे उमेदवार सतीश पाटलांकडून हायकोर्टामध्ये याचिका. निवडणूक रद्द करण्याची याचिकेतून मागणी. लॅम्बोर्गिनीला व्हीव्हीआयपी नंबरमुळे मंत्रालयामध्ये थेट प्रवेश. कार स्काय लाईन कमर्शियल ट्रस्टची असल्याची माहिती. सर्वसामान्यांना प्रवेश नाही, व्हीआयपी गाड्यांना थेट प्रवेश. राऊतांची टीका. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका हायकोर्टानं फेटाळली. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी याचिका फेटाळली. साहित्य संमेलनासाठी दिल्लीमधील महाराष्ट्र सदन मोफत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 20 आणि 21 जानेवारीला दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. शिवसेनेचे आमदार विजय शिवतारेंनी घेतली अजित पवारांची भेट. पुरंदर विमानतळ आणि गुंजवणीच्या पाणी प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याची माहिती. अशोक पवारांची सत्ता असलेला घोडगंगा कारखाना अजूनही बंद. घोडगंगा साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याची अजितदादांची तयारी. पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांना धक्का बसण्याची शक्यता. जिशान सिद्दीकीने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. एकाही बिल्डरची चौकशी झाली नाही. जिशान सिद्दीकींकडून नाराजी व्यक्त. अर्ध्या नागपूर शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद. कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा बंद. दादर रत्नागिरी पॅसेंजर पूर्वीच्या वेळेनुसार चालवण्याची मागणी. कोकणाला डावलल्यास बरेलीची एक्सप्रेस पुढे जाऊ देणार नाही. ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा इशारा. मंत्री प्रकाश आंबेडकरांकडून महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा आढावा. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आंबेडकरांचे निर्देश. अंजनगाव सुरजीच्या तहसीलदार पुष्पा सोळंकेंनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळले. अमरावतीमध्ये 1100 बांगलादेशी लोकांना खोटे जन्माचे दाखले देण्यात आले. सोमय्यांनी केला होता आरोप. मांद्र्याच्या भारतनगरमधील अनधिकृत बांधकामावर एसआरएकडून कारवाई. कारवाईला ठाकरे गटाकडून विरोध, तर आलेल्या आदेशानुसार कारवाई केली. कलेक्टर वैशाली लामटेंची प्रतिक्रिया. जळगाव पालिकेमध्ये महिलेऐवजी तिचा पती काम करत असल्याचा प्रकार. महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागामधील धक्कादायक घटना. अधिकची चौकशी. धुळ्यामधल्या शिरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची नंदुरबारचे खासदार गोवाल पाडवींकडून पाहणी. शासनाकडे पाठपुरावा करणार पाडवींचं शेतकऱ्यांना आश्वासन. गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी बालपणापासून त्यांच्यावर चांगले संस्कार होणं आवश्यक. न्यायाधीश संदीप स्वामी यांचं वक्तव्य. धुळे शहरासह ग्रामीण भागामध्ये वीज वितरण कंपनीकडून मीटर तपासणी. विविध 28 संशयास्पद वीज ग्राहकांचा अनधिकृत वीज वापर. महावितरणची दंडात्मक कारवाई. मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेच्या लाभाची 2000 लाभार्थ्यांना प्रतीक्षा. अर्ज भरून देखील अद्याप योजनेचा लाभ नाही. धुळ्याच्या शिरपूर शहरामधील अवैध कॅफे व्यवसाय बंद करावा यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. विविध प्रश्नांसाठी विविध सामाजिक संघटनेकडून निवेदन. ओम श्री अॅग्रो ग्रुपमार्फत शहरामधील गोशाळेच्या मैदानावर स्वामी रामभद्राचार्य महाराज यांची रामकथा. भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सिकलसेल आजाराच्या औषध खरेदीसाठी निधी उपलब्ध, मात्र निधी न वापरल्यानं परत जाण्याच्या मार्गावर. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधील पाडळता शहादा रस्त्याची दुरवस्था. तातडीनं रस्ता दुरुस्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार. ग्रामस्थांचा इशारा. नंदुरबार जिल्हा परिषदेची मुदत 16 तारखेला संपणार, मात्र निवडणुकीसाठी अद्याप कुठल्याही हालचाली नाही. नंदुरबार शहरामध्ये पतंगाच्या दुकानं सजल्या. वेगवेगळ्या प्रकारचे पतंग बाजारामध्ये दाखल. मकर संक्रांतीच्या निमित्तानं पतंग खरेदीसाठी नागरिकांची गर्दी.
नंदुरबारमधील ग्रामीण भागामध्ये जाणाऱ्या बसच्या चालक आणि वाहकाला 75 ते 100 रुपयांचा भत्ता. हा भत्ता कमी असल्यानं यात वाढ करण्यात यावी, नागरिकांची मागणी. जळगावमध्ये खानदेश केटरिंग असोसिएशन आणि अन्न औषध प्रशासन विभागाकडून अन्न व्यावसायिकांसाठी फॉस्टेक प्रशिक्षण. सहाय्यक आयुक्त संतोष कांबळेंकडून विविध विषयांवर मार्गदर्शन. नांदेडच्या बेलोली तालुक्यामधल्या मिनकीमध्ये मोबाईलसाठी मुलाची आत्महत्या. मुलानं आत्महत्या केल्यानं वडिलांनीही आत्महत्या केली. पिता पुत्राच्या आत्महत्येनंतर मिनकी गावावर शोककळा. काश्मीरा उड्डाण पुलावरून टोईंग व्हॅनमधून जीवघेणा प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर. वाहतूक विभाग या टोईंग व्हॅनवर कारवाई करणार का, असा सवाल उपस्थित. राष्ट्रीय बालरंग महोत्सवात सहभाग घेतलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिका शाळेमधील 10 विद्यार्थ्यांचा सन्मान. राज्याचं प्रतिनिधित्व केल्यानं एनसीईआरटी दिल्ली केंद्र शासनामार्फत गौरव. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या ताफ्यामध्ये सक्शन आणि जेटिंग मशीन दाखल. या मशीनमुळे शहरातील स्वच्छता परिणामकारक होणार. वसई पूर्वमधील मधुबन परिसरामधील 20 फूट खोल नाल्यामध्ये कार कोसळल्याची घटना. कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. चालक किरकोळ जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आणि मंगळवेढा स्टँडवर चार्जिंग स्टेशनचं 90% काम पूर्ण. 2 दिवसांआधी चार्जिंग स्टेशनची चाचणी. एचएमपीव्ही विषाणूच्या पार्श्वभूमीवर जालना आरोग्य विभाग सतर्क. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं आणि शिंकणं टाळण्याच्या सूचना. यासह नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पुण्यातील बंद पडलेले ऑक्सिजन प्रकल्प तत्काळ सुरू करण्याची मागणी. कोविडसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून उपाययोजना करण्याची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून मागणी. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबईतील विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. आदित्य ठाकरेंनी टोरेस घोटाळ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. संतोष देशमुखांच्या हत्येवरून रिपाई आठवले गट आक्रमक. रिपाईकडून बीडच्या कंकालेश्वर मंदिरामध्ये सापडत. 4 दिवसामध्ये हत्येचा उलगडा न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा रिपाईचा इशारा. सोलापुरातील 23 साखर कारखान्यांना एफआरपी न दिल्यानं नोटीस. 2 महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एफआरपी जमा नाही. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या पंचगंगासह सर्वच नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर. प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीचा रंग बदलला. अनेक गावात साथीच्या रोगांचा शिरकाव. कोल्हापूरच्या गडमुड शिंगी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न. विमानतळ विस्तारीकरणामध्ये भूसंपादन करूनही मोबदला न मिळाल्यानं संतप्त ग्रामस्थांचं कृत्य. नांदेड महापालिकेच्या अवैध नळ कनेक्शनवर कारवाई. शहरातील 19 नळांचं कनेक्शन तोडलं. खंडाळा तालुक्यामधल्या शिरवळ आणि पिसाळवाडी हद्दीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ. 3 लाख रुपये किमतीच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू लंपा. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शिरवळ पोलिसांकडून तपास सुरू. यवतमाळमध्ये राज्यस्तरीय टपाल तिकिटांची जनजागृती रॅली पोहोचली. बंजारा वेशभूषेमधील कलावंतांकडून पारंपरिक पद्धतीनं स्वागत. गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये पहिला उद्योग कारखाना सुरू होत असल्यामुळे 5000 जणांना रोजगार उपलब्ध होणार. तहसील कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालयामार्फत 500 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाला सुरुवात. पुण्याच्या चाकण शहर आणि ग्रामीण भागामध्ये केस दाढीच्या दरामध्ये 20% वाढ करण्याचा निर्णय. नाभिक समाजाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं ठराव. यवतमाळमध्ये सोयाबीनला कवडीमोल भाव. नाफेडनं ऑनलाईन नोंदणी बंद केल्यानं खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू. नांदेडमध्ये डांबरी रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं. गावकऱ्यांकडून रस्ता हातानं उखडून दाखवत संताप व्यक्त. नागपुरात बनावट कागदपत्र दाखवून 10 वर्ष शिक्षिकेची नोकरी. महिला शिक्षिका फरार. हुडकेश्वर पोलीस ठाण्यामध्ये महिलेसह मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल. टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणा आधीच होती. शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना पाठवलेली नोटीस समोर. तर टोरेस कंपनीशी संबंधित 3 बँक खाती सील. टोरेसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिव्हिल इंजिनियरची फसवणूक. सिव्हिल इंजिनियर खालिद शेख यांनी 12 लाखांची गुंतवणूक केली होती. टोरेस कंपनीमध्ये दादरचे भाजी विक्रेते प्रदीप कुमार वैश्य यांचे 13 कोटी बुडाले. घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक. टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताची मुंबई हायकोर्टात धाव. घोटाळ्यामागे युक्रेनचा माफिया. मी घोटाळा उघडकीस आणला, माझ्या जीवाला धोका. सीए अभिषेक गुप्ताची हायकोर्टाकडे संरक्षणाची मागणी. दादरमधील टोरेस कंपनीच्या कार्यालयातून पळ काढतानाचा व्हिडिओ समोर. तानिया आणि व्हॅलेंटिना अटकेपूर्वी पळून जातानाचा व्हिडिओ. राजस्थानसह 3 राज्यामध्ये 2 दिवसानंतर पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तर मध्य प्रदेशमधील 9 जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम. दिल्लीमधल्या जाट समुदायाचा ओबीसी यादीमध्ये समावेश करा. अरविंद केजरीवालांचं मोदींना पत्र. केंद्रानं ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली जाट समुदायाची 10 वर्षांपासून फसवणूक केल्याचा आरोप. तिरुपतीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडून पाहणी. चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी. डॉक्टर व्ही नारायण इस्रोचे 14 जानेवारीपासून नवे अध्यक्ष होणार. एस सोमनाथ सध्या इस्रोच्या अध्यक्षपदी. एचएमपीव्ही विषाणूचे 11 रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 8 वर्षाचं मूल तर यूपीमध्ये 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह.